अधिवेशनामध्ये राज्य सरकारवर हल्लाबोल होत असल्यामुळे औरंगजेबाची कबर हा विषय काढून लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांनी केलाय। दरम्यान राज्य सरकार सुद्धा औरंगजेबाच्या कबरीसाठी खर्च करत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। मात्र सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या शिवराजेश्वर मंदिरासाठी सरकारनं गेल्या 10 वर्षात निधी बंद केल्याचं वैभव नाईकांनी म्हटलंय। तसंच नितेश राणे मंदिरासाठी निधी आणण्यामध्ये अपयशी का झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर वैभव नाईकांनी सरकारवर काय आरोप केलेत आणि खासदार लंके आणि विजय वडेट्टीवारांनी याला कसा दुजोरा दिलाय पाहूया। की नेहरू जबाबदार, गांधी जबाबदार, मग तुम्हाला कशाला ठेवलं? तुम्ही कशासाठी राज्य करताय? कुणासाठी राज्य करताय? तुम्हाला जर एवढं मोठं मॅन्डेट मिळालं, तुम्ही सत्ता आली, तुम्हाला ज्या गोष्टी वाईट वाटतात त्या गोष्टी तर तुम्ही करा। तुम्हाला थांबवलं कोण? तुमचे कोण हात धरलेले आहेत? तुम्हाला वाटतं ना की हे पुरातत्व विभागाकडे राहू नये, तुम्ही काढून घ्या, पाडून टाका। औरंगजेबाच्या समाधीचं किंवा कबरीचं वाचा हे कोणी समर्थन करणार नाही। तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवू नका। गेले 11 वर्ष केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। या सरकारमध्ये नेहमीच हिंदुत्वाचा निवडणुकीपुरता वापर वारंवार केला जातो। अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकारवर वेगळ्या पद्धतीने हल्लाबोल होत आहे आणि त्यासाठी लोकांचं लक्ष विद्रित करण्यासाठी औरंगजेबाची कबर या ठिकाणी हा विषय काढलेला आहे। राज्य सरकार सुद्धा या कबरीसाठी खर्च करतोय। ज्या चुकीच्या गोष्टी त्याला कुठला कायद्याचा आधार नसताना तुम्ही राजरोसपणे करता, तुम्ही पोलिसचा बळाचा वापर करता, पोलिसांचा धाक दाखवून वापर करता, तर ह्या गोष्टी करणं अशक्य नाही। फक्त वेळ काढूपणा आहे, फक्त दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक, ही अशी परिस्थिती या सरकारची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।